सुप्रभात मित्रांनो, सकाळीचे 3 वाजलेत आणि ब्रह्मगिरीसाठी ही निघालेली मंडळी बघा. ही ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी सकाळी 3 वाजता निघालेली मंडळी तयार झाली वाटतं सगळी. लांब लांब आमचा एनसी भरपूर मला दिसतोय आणि सगळी कोण थांबले ताई बघा. ही बालाराम महाराज चला. काय वेळ झाली का काय? 3:45 वाजले का? मला वाटलं 3च. स्वतः एनसी भोयर पण आज आमच्या सोबत आहे. एनसी काय बोलतोय का? ही सगळी मंडळी बघा प्रदक्षिणेला निघालेले आहेत. आता वाटेत कोण भेटेल का नाही माहिती नाही. चुकलो तर चुकलो. सगळी जण दमलीत बघा, आराम करतात. अजून अंधार आहे. वाजलेत किती? 5:30 झालेत. चाय पिला शिवणे लागली. आता काय पडदा बांधलाच कानाला? चहा पिलाच का? पाय चालेपर्यंत. ही सगळे लोक आराम कर. एनसी परत एकदा आलास काय? तुम्ही बिस्किट आलीस ना, काय करू बोलतस? काय बालाराम महाराज काय बोलताय ब्रह्मगिरी बद्दल? काय बोला. यंदाही होते ब्रह्मगिरीच्या बारी आणखी होते. ही माऊली चरणी निवृत्तीनाथांची चरणी आपलं निवेदन असायला पाहिजे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.
सुप्रभात मित्रांनो, आज मकर संक्रांती आणि आज एकादशी आहे. आम्ही सर्वजणच त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करत आहोत आणि खरंच अफाट ही वारकरी मंडळी आहे बघा, माझ्या मागून येत आहे आणि खरंच खूप छान आणि सुखद सोहळा आहे. कधीतरी आयुष्यात एकदा येऊन बघा. वाटे वाटेत विश्रांती करणारी ही मंडळी बघा आणि जवळजवळ रांगच्या रांग लोकांची ह्या ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा करत आहेत. खरंच अभूतपूर्व सोहळा वाटत आहे हा. तर मित्रांनो, आता आपल्या समोर दिसत आहे बघा ब्रह्मगिरी पर्वताची उभी चढण. अगदी उभी चढण आहे बघा ही.